नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 2026 राखी पौर्णिमा नेमकी कधी आहे? राखी बांधण्यासाठी शुभ वेळ, शुभ मुहूर्त कोणता असणार आहे? त्याचप्रमाणे भद्रा या वर्षी आहे का? असेल तर टायमिंग कोणता? त्याचप्रमाणे राहू काळ कोणता असणार आहे? चुकूनही आपल्याला या 1 तासाच्या राहू काळामध्ये राखी आपल्याला बांधायची नाही. आणि त्याचप्रमाणे या वर्षी राखी पौर्णिमेला ग्रहणाचं सावट असणार आहे का? तर या संपूर्ण विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे राखीचं ताट कसं बनवायचं, कोणत्या वस्तू घ्यायच्या आणि त्या कशा पद्धतीने ओवाळायच्या या विषयीची देखील थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका. संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये प्राप्त होणार असल्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. 2026 राखी पौर्णिमा 28 ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी साजरी केली जाईल. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि संरक्षणाच्या भावनेचा सण आहे. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिच्या संरक्षणाची साथ देण्याची भावना व्यक्त करतो. हा सण केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून प्रेम, आपुलकी, जबाबदारी आणि परस्पर सन्मानाचे प्रतीक म्हणून पाहिला जातो. 2026 राखी पौर्णिमा ही 27 ऑगस्ट वेळ सकाळी 9:08 सुरू होणार असून ही पौर्णिमा 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 असणार आहे. उदय तिथीनुसार ही पौर्णिमा 28 ऑगस्टला असणार आहे आणि म्हणूनच आपण राखी पौर्णिमा देखील 28 ऑगस्ट रोजी साजरी करणार आहोत. रक्षाबंधन हा श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. पंचांगानुसार राखी बांधताना भद्रा काळ हा टाळण्याची परंपरा आहे. आणि बघा 2026 भद्रा काळ हा 28 ऑगस्ट रोजी सूर्योदयापूर्वीच संपलेला असणार आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण दिवसभर आपल्याला भद्राची सावट नसणार आहे. त्यामुळे कुठलीही भीती न बाळगता आपण या दिवशी राखीही बांधू शकतो. त्याचप्रमाणे राखी बांधण्याचे शुभ मुहूर्त 3 दिलेले आहेत. या 3 शुभ मुहूर्तांमध्ये आपण राखी बांधू शकतो. ज्यांना या मुहूर्तावर राखी बांधणं शक्य नाही त्यांनी संपूर्ण दिवसभरात फक्त राहू काळ सोडून तुम्ही इतर वेळेत भावाच्या हातावर राखी बांधू शकतात. कारण बघा, काहींना जॉब असतो, कामं असतात, काही बाहेर गावी असतात, काही बाहेर गावून येणार असतात. प्रत्येकाला ह्या शुभ मुहूर्तावर राखी बांधायला जमेलच असं नाही. ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून शुभ मुहूर्तावर राखी बांधण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना जमणार नाही त्यांनी राहू काळ वगळता तुम्ही राखी भावाच्या मनगटावर बांधू शकतात. आता राखी बांधण्याचे 3 शुभ मुहूर्त आहेत. 28 तारखेला राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त हा सकाळी 5:57 पासून ते सकाळी 9:48 असणार आहे. त्यानंतरचा अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:14 पासून ते दुपारी 1:05 असणार आहे. आता बघा, या दिवशी आपल्याला जो राहू काळ आहे हा राहू काळ जो 1 ते 1.5 तासाचा असतो. या 1 ते 1.5 तासात आपल्याला चुकूनही राखी भावाच्या हातावर बांधायची नाही. आणि हा वेळ सकाळी 10:54 पासून ते 12:02 असणार आहे. बघा, प्रत्येक ठिकाणी या राहू काळाची वेळ थोडीशी वेगळी असू शकते. त्यानंतर या वर्षी राखी पौर्णिमेच्या दिवशी ग्रहणाचं सावट आहे का? बघा, खगोलीय शास्त्रानुसार या 28 तारखेला पौर्णिमेला चंद्रग्रहण असणार आहे. परंतु ते आपल्याला भारतात दिसणार नाही आहे. भारतात दिसत नसल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं टेन्शन किंवा त्याचे नियम पाळण्याची आपल्याला गरज नाही. आता राखी पौर्णिमेच्या दिवशी राखी कशी बांधावी? राखी बांधताना आपल्याला पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून बसायचं आहे. दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं नाही. दुसरं म्हणजे ताटामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू हव्या आहेत. त्या वस्तू आपल्याला ताटामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या वस्तू
ओवाळायच्या असतात, ती ओवाळण्याची एक पद्धत आहे. अगदी साध्या सोप्या पारंपरिक पद्धतीने आपण भावाचं औक्षण करू शकतो. आपल्याला सर्वात महत्त्वाचं ताट घेताना ते तुम्ही पितळाचं घ्या, तांब्याचं घ्या किंवा चांदीचं घ्या. जर का हे ताटं नसतील तर तुम्ही स्टीलचं ताट घेतलं तरी चालेल, परंतु काचेचं, प्लॅस्टिकचं, कचकड्याचं, ह्या धातूंचं आपल्याला ताट चुकूनही ओवाळण्यासाठी घ्यायचं नाही. कारण ह्या वस्तूंमधून आपल्याला निगेटिव्ह ऊर्जा प्राप्त होत असते आणि म्हणून आपण हे ताट ओवाळण्यासाठी वापरायचं नाही आहे. त्याचप्रमाणे बरेच अशी ताटं आलेली आहेत, डिझाईनची ताटं आलेली आहेत. मग ती प्लॅस्टिकची असतात, ट्रेची असतात किंवा इतर असतात. आपल्याला या पद्धतीचं ताट अजिबात घ्यायचं नाही. त्यानंतर ताटामध्ये आपल्याला दिवा घ्यायचा आहे. बरेच जण देवघरात जो दिवा लावतो ना आपण, तोच दिवा उचलून घेतात. म्हणतात की जाऊ दे, 2 मिनिटासाठी दिवा घेत आहोत, तोच दिवा घेतात. तर आपल्याला ती चूक करायची नाही. आपल्याला देवघरात दिवा हा वेगळा असावा आणि ओवाळण्यासाठी तयार केलेला दिवा हा वेगळा असावा. तुमच्याकडे एक्स्ट्रा दिवा, नंददीप, गोल दिवा असेल तर तो घ्या, नसेल तर निरंजन घ्या. स्टीलची असेल स्टीलची घ्या, तांब्याची घ्या, पितळाची घ्या किंवा चांदीची घ्या. कोणतीही निरंजन किंवा कोणताही गोल दिवा घ्या, परंतु देवघरातील दिवा तुम्हाला अजिबात घ्यायचा नाही. किंवा तुम्ही शक्य झाल्यास कणकेचा दिवा बनवू शकतात. बघा, कणकेचा एकमुखी दिवा बनवा, बाजूला 2 मुटकेटी तुम्हाला बनवायचे आहेत. तसा दिवा तुम्ही बनवला तरी चालणार आहे. यामध्ये जोड लांब वात घालायचे आहे. तुम्ही जे तेल देवांना वापरता तेच तेल तुम्ही यामध्ये घालू शकतात. त्यानंतर आपल्याला कुंकू घ्यायचं आहे, अक्षता घ्यायच्या आहे, 1 रुपयाचं सुट्टं नाणं घ्यायचं आहे, 1 सुपारी घ्यायची आहे, थोडासा कापूस घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला मिठाई, पेढा घ्या, बर्फी घ्या किंवा तुम्ही एका वाटीत साखर देखील घेऊ शकता. त्यानंतर एखादा सोन्याचा दागिना घ्यायचा आहे. दागिना तुम्ही अंगठी घ्या किंवा एखादं कानातलं घ्या, सोन्याचा फक्त दागिना घ्या. आपल्याला पोत, मंगळसूत्र अजिबात घ्यायचं नाही, कारण यामध्ये काळे मणी घातलेले असतात. तुम्ही कोणताही सोन्याचा एक दागिना घेऊ शकतात. त्याचप्रमाणे या व्यतिरिक्त जर का काही वस्तू घेत असतील तर तुम्ही त्या घेऊ शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला राखी देखील घ्यायची आहे. बघा, राखी देखील घ्यायची आहे. त्यानंतर बसवताना तुम्हाला भावाला पाटावर बसवा किंवा तुम्ही टेबल खुर्चीवर बसवलं तरी चालेल. बसायला आसन घ्यायचं आहे. डोक्यावर न विसरता टोपी घ्यायची, टोपी नसेल तर एखादा रुमाल तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अगोदर कुंकू लावायचं असतं. बघा, सर्वात अगोदर कुंकू लावा. कोरडं लावा, ओलं करून लावा, कसंही लावा. त्याला अक्षता चिटकवायच्या, थोड्या अक्षता डोक्यावर तुम्हाला टाकायच्या आहे. त्यानंतर आपण जे 1 रुपयाचं नाणं ठेवलं आहे ते तुम्ही तुमच्या उजव्या हातात घ्या. भावाच्या डोक्याभोवती तुम्हाला 2 वेळा ते फिरवायचं आहे. त्याचप्रमाणे अंगठी असेल तर अंगठी देखील 2 वेळा तुम्हाला फिरवून घ्यायची आहे. त्यानंतर सुपारी घ्या. सुपारी देखील तुम्हाला घ्यायची आहे. ती देखील तुम्हाला भावाच्या डोक्यावरून संपूर्ण गोलाकार, तुम्हाला भावाच्या चेहऱ्यावरून संपूर्ण गोलाकार एकदा उजव्या बाजूने फिरवायची आहे आणि दुसऱ्यांदा उलट्या बाजूने म्हणजे डाव्या बाजूने तुम्हाला गोलाकार फिरवायची आहे. एकदा फिरवायची, ताटात टेकवायची, पुन्हा उचलायची, पुन्हा डाव्या बाजूने फिरवायची आणि पुन्हा ताटात टेकवायची. अंगठी पण याच पद्धतीने आपल्याला ओवाळायची आहे. एकदा उचलायची, अँटी क्लॉकवाईज, आपल्याला क्लॉकवाईज सुरुवातीला फिरवायची उजव्या बाजूने, ताटात टेकवा, पुन्हा उचला आणि अँटी क्लॉकवाईज दुसऱ्यांदा फिरवा, म्हणजे डाव्या बाजूने पुन्हा गोलाकार फिरवा आणि ताटात ठेवा. या पद्धतीने आपल्याला ओवाळायचा आहे. कापूस देखील आपल्याला सुपारीच्या बरोबर घेऊन तो सुद्धा आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर जी काही मिठाई ठेवली असेल ती तुम्ही भावाला खाऊ घाला. दुसरं म्हणजे बघा, राखी पौर्णिमेच्या दिवशी आपण औक्षण करताना आपल्याला पाटाभोवती रांगोळी काढायची आहे. या दिवशी आवर्जून रांगोळी काढायची आहे आणि मगच आपल्याला राखी पौर्णिमा साजरी करायची आहे. आपण काय करतो, घाईघाईत सगळं करतो, रांगोळी काढत नाही. तर आपल्याला रांगोळी न विसरता काढायची आहे. आता यानंतर आपल्याला भावाला औक्षण करून घ्यायचं आहे. औक्षण झाल्यावर आपण जी राखी आणली आहे ती राखी आपल्याला भावाच्या मनगटाला बांधायची आहे. बांधताना, राखी घेताना पण काही नियम आहेत. त्याविषयीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येईल, कारण यामध्ये माहिती सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होईल. राखी बांधताना काही मंत्र असतात, ते देखील तुम्ही म्हणू शकतात किंवा तुम्ही तुमच्या गुरुचा मंत्र तुम्ही म्हणू शकतात. राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देत असतो आणि भाऊ, बहीण जर का मोठी असेल, लहान असेल तर भाऊ बहिणीच्या देखील पाया पडत असतो. तर या पद्धतीने आपल्याला राखी बांधायची आहे.